श्री स्वामी समर्थ बघा. इकडे खाडी वगैरे असा समुद्र असा तो गावात पूर्ण दाखवूया. कालवा वगैरे फोडतात ते पण दाखवूया. जे जे बघाव तिकडे श्री स्वामी समर्थ श्री ते बघा तिकडे पण किती आहे त्यांचं जेव्हा बोलवणं येणार ना तेव्हा माझी काय गाडी मी एसटीने जाऊ शकतो. पण त्यांची गावं बघा एकदा कायची गावं बघा तुम्ही एकदा या विजिटला इथे काही या गल्लीतनं गेलं का समुद्र. स्वामींच्या अक्कलकोट मठात तिथे जाणं म्हणजे खायची गोष्ट नाहीये. काहीच आता आपण आहोत मेढा नेवती या गावात. हे सुंदर असं गाव आहे. मी ब्लॉग करणार नव्हतो पण ह्या गावाला मी असा मोहक झालो मोहक आणि गाव शूट करायचं मी ठरवलं. तर ह्या गावामध्ये हे असे चांगले माणसं तुम्हाला भेटतील रेअरली नाही का. तर काय म्हणताय काय नाही. तुमचं घर आहे. आमच्या गावात या ते लाईट हाऊस बघा आणि आनंद प्रमोशन वेगळं झालं. हे आता गावचं प्रमोशन चालू आहे तुमच्या. सुंदर गाव हे बघा. म्हणजे ह्या अशा गल्लीतनं आता जाणार आम्ही. जसं तुमची मुंबई तसे आमच्या गावाने गल्ली. होय होय. आता तुमचं तुम्ही बोला आता फक्त जास्तीत जास्त बोला असं हा म्हणतो. तर नक्की तुमका जर गाव फिरायचो असलो तर नक्की या. तुमका गाव फिरवूया पूर्ण. होय. इकडे खाडी वगैरे असा समुद्र असा तो गावात पूर्ण दाखवूया. कालवा वगैरे फोडतात ते पण दाखवूया. जेवढे गावात काही व्यवसाय वगैरे चालतात ते तुम्हाला सगळं दाखवूया. पण सध्यापुरती आम्ही तुम्हाला गाव दाखवतो. हे बघा हे अशी माड. या गावाची एक खासियत काय माहिती आहे. गावं तर तुम्ही खूप बघितली मला माहिती आहे. तू म्हणशील ह्या ब्लॉगमध्ये बघण्यासारखं काय. ह्या ब्लॉगमध्ये बघण्यासारखं हे आहे की हे जे गाव आहे त्याला लागूनच समुद्र एकदम कडेला परत दुसऱ्या साईडला खाडी आहे. म्हणजे खाडी आणि समुद्र अशा दोनच्या मध्ये हे गाव वसलेलं आहे. हे ह्या गावाचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. तर आम्ही चाललोय आता बाहेर जेवायला. जेव्हा ठीक आहे. तुम्ही गाव तुम्हाला दाखवतोच मी पण आम्ही जाणार आहोत. तू रिक्षा घेणार आहेस ना रे. ठीक आहे. हे बघा हे समुद्र आहे तिथे आपण नंतर जाऊच. हे बघून घ्या. हे बघा हे ह्या गल्लीतनं गेलं का समुद्र लागतं. ठीक आहे. तर आम्ही आता चाललोय जेवायला. हे बघा पोलीस बिलीस पण आले टुरिस्ट. आम्ही जेवायला 2 गाड्या घेऊन चालतोय. 2 गाड्या. आता 2 गाड्या कुठल्या. एक रिक्षा आणि एक वॅगनर. एक वॅगनर आणि एक रिक्षा. पण आम्ही जे बसणार आहोत ते रिक्षेमध्ये. त्याचं कारण असं की अरे नाही नाही तुम्ही मिस व्हाल मग तुमची ह्यांची नाही असं काय नाही. रिक्षा आम्हाला धुवायला टाकायची आहे. येताना आम्ही गाडीतनंच येणार. पण रिक्षेतली मजा जरा तुम्हाला दाखवतो. रिक्षेचा प्रवास आणि रिक्षा मोठी पण आहे स्पेस पण आहे. आता नवीन मॉडेल आलं ते आहे रिक्षा. मेन पॉइंट म्हणजे वॅगनर वर बसतच असतो आम्हाला कंटाळा. 4 व्हीलर बसत. 4 व्हीलर वर मला तर इरिटेट होतं कंटाळा येतो मला. त्याच्यापेक्षा आपण आता रिक्षेत बसूया. आणि रिक्षा नवीन आहे का तुमची. हो नवीन नंबर नाही अजून. वा म्हणजे आता रिक्षा पण बघा तुम्ही नवीन नवीन आमच्या ब्लॉग मध्ये. बाकी हा तुम्हाला आवाज येत असेल. हा बघा इथे हे गाव आहे. हा हे बघा दिसेल त्यांना समुद्र याच्या. ही रिक्षा आहे की काय दाखवून ठेवली. बाबा ही पण रिक्षा भारी आहे. आई नाव लिहिलेलं आहे त्याच्यावर. राधाकृष्ण. अच्छा ही रिक्षा ही पण तुमची आहे. नाही नाही होय पुढे रवाने रे. ही आमची रिक्षा. ही यांची रिक्षा धूप टाकूची हा. आणि ही आपली गाडी खैसली का विचारू नका. ही कसं सगळे आपल्याच गाडी. ही आपलीच गाडी आहेत. ही आपली आणि ही आपल्या राजेशची जी कधी चलायना नाही हा. आणि ही CBZ यांची. ही पण आमची. हा ही पण तुमची. हा 4-5 किती गाड्या आहेत. अजून एक भाव घेऊन म्हणजे 4 गाडी आहेत तुमच्याकडे. स्वतः शोधून गेलो. रिक्षेला असं बांधलेलं कधी बघितलंय का राज तुम्ही. बघा ना रिक्षाला कसं बांधलं बघा. आणि हा जो हवा येते ना इकडेच आहे समुद्र. इकडेच समुद्र आहे. ही एक वॅगनर यांची. आणि रिक्षा बघा मेन रिक्षेतनं जरा सफर करूया. रिक्षावर कपडे सुकवायला ठेवलेत गायच. अच्छा ही नवीन मॉडेलची रिक्षा आहे हो. श्री स्वामी समर्थ बघा बघा वा. आणि हा लॉकेट बघा दिसतोय.
चला आता ह्याला चालवायला येते की नाही आम्हाला माहित नाही. आम्ही वॅगनरनी नाही जात, आम्ही चाललो ह्यानी हवा खात मस्तपैकी. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही पण चालवताच ना? हो, रिक्षा पण तुमची रिक्षा चालवतो. म्हटल्यावर तुम्हीच चालवणार. आणि कधी घेतली ही? मागे गणेश जयंती. तर आम्ही चाललो आता. रस्त्याची वाटा दाखवतो तुम्हाला कशा कशा आहेत गावच्या वाटा, एकदम भारी भारी. ओके चलो रिक्षा से जाएंगे हम. रिक्षा 6 किलोमीटर लांब ना. असे ना 10 किलोमीटर असे ना. तू बघ काल तुला बघायचं होतं ना बाईक वर दिसत, मग आता बघ. तर मजा येईल. ओके ऐकांनो, हे बघा रिक्षेतला प्रवास कसा आहे आमचा. काय म्हणतो जयेश, कधी शिकलास राजेश तू? स्टार्टिंगला जेव्हा छोटी गाडी होती ना जुनी, हा हा त्यावेळी डायरेक्टच हातात घेतली चालवायला. तर आता सवय नाही. वा 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 सुंदर सुंदर. ही गावं बघा एकदा, गायची गावं बघा तुम्ही एकदा. या विजिटला इथे काहीतरी. वा काही गाणं बिणं लावायची गरज नाही, वन टाइम शूट आहे. राजेश गेअर जरा चुकवतोय टाकायचे. नवीन नवीन रिक्षा ना, नवीन आहे. हा दादा. इलो इलो शेट इलो. हो बघा शेट इलो दिसणार नाही पुढे. हे पुढे त्या जागा ती मरे. हो बघा आमचं शेड बघा. हो शेड वॅगनर चलायता, आम्ही रिक्षा जाऊ. हे बघा आमका घेऊक नाही शेटनी. जा जा पुढे. येतो आरामात, पुढे जा. ऑर्डर देऊन ते गेलाय भाऊ पुढे आपला. रिक्षा इथे धुवायला टाकलेली आहे आणि हे बसले तिथे दोघं मागे. आता आमच्या इथे काय नाही गाडी. आता गाणी बंद करा नाही तर आमचं कॉपीराईट लागतं ना. एक सेकंड तरी. हा झालं. तर आता आमच्या श्रीमंताच्या गाड्या दिली गरीब लोक. गरीब लोक आता इलेले आहात. एसी बीसी राहिले नाही आमच्यासाठी स्पेशल. हा आणि हे दोघं आहे बघा. काय म्हणता आता ह्यांच्या गोष्टी, त्याच्या गोष्टी काय नव्हते जास्त. आता यांचे गोष्टी गावतले तुमका. आता मस्त पैकी आम्ही जेवूया काहीतरी जा. हा काय जेवण? आता काय तुम्ही खाशाल का? अच्छा असा. तुम्ही कोंबडा सांगला असतं कोंबडा, तुम्ही बांगडो सांगला असतं बांगडो, मासू सांगला असतं मासू. बरोबर. पण आज तुमचं व्हेज नाही. आज शनिवार माझं व्हेज. व्हेज ना. मग आमच्या सोबत तुमका नको काय? आमका मासो नको, तुमचं चिकन आहे नको. आज व्हेज. व्हेज सगळं. आज सगळे भाजी खायची. शनिवारी तुम्ही किती काय द्या हा भाजी. सोना आडून दिलं तरी नको. सोना घेतलंय. सोना घेतलं. सोना घेतलंय. सोना आता नॉन व्हेज नाही, आता व्हेज. बरोबर. तर अशा प्रकारे बघू शकतात तुम्ही. स्वामी समर्थांची काल पालखी आलेली इथे हा, हा. वरती. अच्छा म्हणून ते लोक जेवणासाठी लाईन लागली या. ते बघा स्वामी समर्थ. इकडे काय ते बघा स्वामी समर्थ. मग तुम्ही कसे राहिले तेवढे मोठे भक्त? तुम्ही कसे काय तुमच्या सोबत मिस केलं? हा म्हणान. हा सांगतोय डॉक्टरांचं काहीतरी आहे म्हणून. नाही 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 स्वामी समर्थ पालखी आली. काहीतरी आहे म्हणून सांगितलं का? असं सांगितलं. निमंत्रण पाठवलं सांगता. स्वामी समर्थांची पादुका आलेली. खरं काय? हो चला आमचं हे आलं. चलो गाइस. डेंजर विषय. गाइस हे आहे हॉटेल आणि इथे पण बघा श्री स्वामी म्हणजे हे गाव मला असं वाटतं पूर्ण स्वामी समर्थांचं दिवाण आहे. म्हणजे मी आहेच म्हणा हे बघा, पण मी खरंच पहिल्यांदा असं बघितलं कोकणातलं असं गाव जे जे बघाव तिकडे श्री स्वामी समर्थ. श्री ते बघा तिकडे पण तिकडे दिसतंय जिथे बघाव तिथे स्वामी समर्थ दिसत आहे. तुम्ही सांगाल तिथे बसूया, इकडे बसूया. फॅन खया फॅन खया बसूया. हा तर आता काय घेणार? हा मासा काय आहे?
सुरमई बांगडा कोळंबी सौदा काय मित्र खाईल ते आम्ही. हो, मित्र 2 सुरमई घ्या. व्हेज मध्ये काय व्हेज मध्ये काय? असं काय आहे तुझं काय? विचार तरी 2 सुरमई घ्या. व्हेज मध्ये काय आणि 2 व्हेज मध्ये काय आहे? 2 भाज्या सोडा अधिक असते वांगा शेंगा बटाटा आणि लाल माठ लाल लाल माठ लाल भाजी हा नॉन व्हेजच घे काय नाव आहे? हा या. घे बरं non-veg. सुरमई कोळंबी कोळंबी. कोळंबी 2 सुरमई 1 कोळंबी 1 व्हेज. आता तुम्हाला डिश आल्यावर दाखवतो मेजवान. तर काय अशा प्रकारे जेवण झालेलं आहे. जेवणाच्या वेळी ब्लॉग करता आला नाही मला, कारण की जेवण इतकं सुंदर होतं ना गाईज. मी तुम्हाला फोटो एडिट करून पाठवतो, म्हणजे फोटो दाखवतो तुम्हाला की कसा काय होता जेवणाचा सीन. पण भारी मजा आली, एक नंबर जेवण बाई. सुरमई तर क्लासिक. हा भारी होती सुरमई. एक नंबर क्लासिक. मोठी पापलेट एकदम. पण 400 रुपये डिझर्व आहे ना 2 पीस आहेत त्याच्यात. 2 पीस, आणि ते पण छोटे मोठे पण नाही. हा. बाहेर छोटे मिळाले असते. हे बघ, एवढे हाता एवढा एक एवढा पीस होता. तुम्हाला दाखवतो बघा फोटो. मजा आली. मस्त मजा आली. काय म्हणतो राजेश भाऊ? मजा आली. मजा तर आलीच. हे रस्ते बघा. आणि ते तुम्ही मापाडला आल्यावरती हा जर तुम्हाला यायचं असेल लाईट हाऊसला, म्हणजे नेवती गावात यायचं असेल हा तर तुम्ही हे बघा, हा चढाव भेटणार तुम्हाला. त्याच्यानंतर जी कमान बोलतात ते आता समोर तुम्हाला कमान भेटणार आहे बघा. हे बघा, ही मेन निवती गावात जे जायचं आहे, इथे कन्फ्युज होतात बरेच लोक. नाही, इथून सरळ जायचं नाहीये. हा वरती सरळ जायचं नाही. वरती जायचं नाही. हा कमान मार्ग. भेटतंय बघा, इथे बोर्ड पण आहे नेवती लाईट हाऊस बोटिंग. हा हे बघा, इकडे आतमध्ये तुम्हाला गाडी टाकायची आहे. हा वरच्या रोडला नाही. मग तुम्ही डायरेक्ट 5-6 किलोमीटर एकदम टोकाला गेले, तिकडनं चालू. बघ तुला कसा वाटला आमच्या नेवती गावात येऊन, इथे मापडमध्ये येऊन जेवण. आम्ही तुला घरगुती जेवण घातलं. एक गोष्ट. हा आणि तुला बाहेरचं पण आपल्या इथे जवळपास, म्हणजे असं नाही बाबा घरी नाही भेटलं तर हा. आपण बाहेरची पण चव बघू, आपल्या गावाकडची पण. एक गोष्ट नोटीस केली मी, जेवणाच्या बाबतीत कोकणात कोण हात धरू शकत नाही. पहिली गोष्ट. हा झालं ते तर झालं, ते सगळ्यांना माहित आहे. पण एक गोष्ट नोटीस केली ती म्हणजे ही मूर्ती जी आहे श्री स्वामी समर्थांची, ही गावागावात मूर्ती आहे. गावागावात मूर्ती आहे खरंच. आणि ही प्रत्येक रिक्षेवर होती, मगाशी बघितली इथे होती. आता जस्ट आम्ही गेलो तिथे श्री स्वामी समर्थांचा काहीतरी प्रोग्राम चालू आहे. हा आम्ही ज्या दुकानात गेलो जेवायला तिथे पण श्री स्वामी समर्थांचा फोटो मेन ठेवलाय. छोटा मोठा फोटो नाही, मेन मिडलला मोठी मूर्ती आहे आणि हे केलंय फोटो. तो म्हणजे काय म्हणायचं आता, हे तुमचं गाव निवतीचं गाव, हे श्री स्वामी समर्थांचंच भक्त आहेत काय सगळे? नाही, आता इथे बघितलं तर श्री स्वामी समर्थांचंच पूर्णच आहे. ब्रह्मांडच पूर्ण आहे. त्याच्यामुळे आमच्या लोकांचं म्हणणंच नाही आहे, तर त्यांचा विश्वास आहे की अशक्य गोष्ट करणारी शक्य फक्त कोण असेल तर फक्त आपले स्वामी समर्थ. बरोबर. नाही, पण माझं म्हणणं हे आहे का मी तुमच्या गावात जास्त त्यांचे फोटो वगैरे नाही, कारण काय आहे, प्रचिती तशी आली आहे. कारण मी नाही, इतर ठिकाणी आहे, सगळीकडेच आहे, पण तुमच्या गावात जास्त करून म्हणजे जास्त त्यांचं तेच श्रद्धा आहे म्हणतोय असं. मी, श्रद्धा असण्याचं कारण आहे तेच सांगतोय. माझा पण विश्वास नव्हता स्वामींवरती, पण मला पण याच गाडीने एका वृद्ध महिलेला चालता येत नव्हतं. तिचं ऑपरेशन झालेलं आणि तिने सांगितलेलं बाबा जिला माका स्वामी समर्थांच्या मठात जाऊचा घावनाड्यात. मी भाड्यासाठी म्हटलं जाऊया मठ बघूया कधीतरी स्वामी समर्थांचं. अक्कलकोटला आपला बोलवणं येत तेव्हा जाऊचा जा. बरोबर. पण इथे स्वामी समर्थ बघू भेटतात ना. बरोबर. म्हटलं जाऊया.
भाडं काय देता आजी ती आणि ते का बरा पण नाही आणि पावसाचे दिवस होते भरपूर म्हणजे पाणी तुंबलेलं आहे. ही माझी प्रचिती मी सांगताय. तर मी गेलोय तिकडे आणि त्या आजी कचालक जमा नव्हता आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी गाडी वरती ठेवलेली आणि मी गाडी त्या चिखलातनं त्या लाल मातीतनं पूर्ण घेऊन जात होते आणि एकच म्हटलंय अधिक चांगलंय म्हटलं मी स्वामींच्यावर तुझा विश्वास आहे ना मग मी गाडी चालवू नाही स्वामी गाडी चालवतात आपली गाडी काही रुताची वगैरे पुराची नाही पुरली तर स्वामी बघते असा जेवढा म्हटलंय आणि डायरेक्ट घातलंय गाडी त्या लाल मातीतनं भरपूर म्हणजे मोटरसायकल पण घालत नव्हते अशी आणि गेलोय श्री स्वामी समर्थ म्हणत चालतोय तर डायरेक्ट मठाकडे गाडी गेली. सगळे चकित झाले की गाडी रुताग नाही कशी त्या मातीत. म्हटलं स्वामींची कृपा आणि तिथून जो माका ती प्रचिती भेटली तर इथून जो अनुभव येलो ना की फक्त एकच स्वामी समर्थ. किती आयुष्यात किती संकट येऊ दे स्वामी समर्थांचं नाव घेतल्यानंतर जो मनात एक वेगळा आनंद भेटता ना तो पैशां नाही किंवा आणि कुठच्या झेणी नाही. बरोबर. जा रिअल हा ता रिअल हा. त्याच्यानंतर ठरवलं आपल्या गाडीत पण स्वामी समर्थांची मूर्ती आणि आपल्या गाडीच्या पुढे पाठी पण स्वामी समर्थांचं नाव आणि माझ्या पाठी पण आता बघ जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ ते पाठीमागे दिसतंय. पाठीमागे दिसतंय बघा. खरंच छान वाटलं हे ऐकून आणि सगळ्यात मेन म्हणजे ते काय आता मला दाखवायची गरज नाही तुम्हाला माहित आहे. आणि real आहे वस्तुस्थिती आहे मला खूप वेळा प्रचिती आहे खरी आहे. जो स्वामींवर विश्वास ठेवतो 100% कधीच खाली हात राहत नाही. बरोबर. माझ्याकडे पण काय नव्हतं पण स्वामींचं एक वाक्य आहे बाळा तू शांत राहा. राग काय सगळ्यांनाच येतो पण रागावरती कंट्रोल करणारा तो माणूस वस्तुस्थिती आहे. राग काय सर्वांनाच येतो. बरोबर. स्वामी आमच्या एकच सांगता बाळा तू शांत राहा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मग हे ज्याला कळलं त्याला ते समजतंय आणि तेच मी म्हणतोय की किती आपलं काही होऊ दे किती संकट येऊ दे आता येईल संकट तर पुढे काही संकट नसणार आहे. म्हणजे आता दुःख आलं तर पुढे आनंद नक्की आहे. या विश्वासाने मी चालतो आणि फक्त किती संकट आलं ते स्वामींना एकच सांगतोय संकट असे दोन हात करण्याची ताकद फक्त तुम्ही मला द्या. मी सामोरं जाणार संकटांना. मी हारलो तर तुम्ही मला जिंकवा दे बस एवढंच. पण आहे रिअल आहे. असंच हजारो काय करोडो असे भक्त आहेत श्री स्वामी समर्थांचे आणि शिर्डी म्हणतोय सॉरी अक्कलकोट शिर्डीत तोंडात येते मागासपासून कारण की मी 3-4 वेळा तिकडे गेलोय ना त्याच्यामुळे माझ्या तोंडात माझी स्वतःची गाडी आहे तर मला जाता येत नाही कारण काय मी स्वामी भक्त आहे. मी उद्या पण जाऊ शकतो कुठे रात्री पण जाऊ शकतो पण त्यांचं बोलवणं आल्याशिवाय शक्य नाही होत ते. बरोबर. ही वस्तुस्थिती आहे. त्यांचं जेव्हा बोलवणं येणार ना तेव्हा माझी काय गाडी मी एसटी ने जाऊ शकतो पण त्यांचे बोलवणं पाहिजे. स्वामींच्या अक्कलकोट मठात तिथे जाणं म्हणजे खायची गोष्ट नाहीये. बरोबर. ते आपण प्लॅन करून पण जाऊ शकत नाही. बरोबर. मी आता किती दिवस 2 वेळा प्लॅन केला मित्रांसोबत काहीतरी कामात असा सीन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जायचं आहे किंवा नाही याच्यावर डिपेंड नाही. डिपेंड याच्यावर आहे की त्यांचं बोलवणं येणार. बरं. आमचा पण तोच सीन आहे. त्यांचं बोलवणं कधी येते त्याची वाट बघतोय.